नमस्कार मित्रांनो, आज आपण कोलशेत रोडवर कल्पतरू इमिन्सामध्ये मोठा 3 BHK अतिशय चांगल्या अशा प्राईजमध्ये पाहणार आहोत. ह्या कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ 2,80,00,000 ते 2,90,00,000 ह्या रेंजमध्ये फ्लॅट जातात. पण आजचा हा जो मी तुम्हाला फ्लॅट दाखवणार आहे तो अतिशय कॉम्पिटिटिव्ह रेटमध्ये असा असणार आहे, अतिशय चांगल्या अशा किमतीमध्ये असणार आहे. किंमत जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर आत्ता आपण ह्या जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटची लॉबी जर आपण बघितली तर ह्या फ्लॅटची ही लॉबी देण्यात आलेली आहे आणि ह्या लॉबीमध्ये आपल्याला 4 लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत. 1 2 3 4 लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत आणि ह्या लिफ्टच्या लॉबीमधून जेव्हा आपण पुढच्या बाजूला येतो, पुढच्या बाजूला नंतर ह्या घराच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर इथं एक पॅसेज देण्यात आलेला आहे. ह्या पॅसेजमध्ये आपण मोठ्यापैकी आपलं शू रॅक आणि हे सगळं आपण ॲडजस्ट करू शकतो, चांगल्या रीतीने मांडू शकतो. आता ही ह्या घराची एंट्री आहे. ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेस आपण नॉर्थ ईस्टमध्ये आपण घराच्या बाहेर जातो आणि आतमध्ये येताना आपण साऊथ वेस्टमध्ये आतमध्ये येतो. अतिशय हवेशीर असा फ्लॅट आहे. घरातून आतमध्ये आल्यानंतर आपली एंट्री ही डायरेक्ट ह्या फ्लॅटच्या हॉलमध्ये होते. हॉल जर आपण बघतो तर अतिशय स्पेसियस आणि खूप मोठा ह्यूज असा हॉल देण्यात आलेला आहे. एल शेपमध्ये आपल्याला इथे हॉल दिसत आहे आणि हा जो पार्ट आहे हॉलचा, इथे आपण ह्या फ्लॅटचं जे डायनिंग स्पेस आहे ती इथं देण्यात आलेली आहे. साधारणपणे 6 ते 8 माणसं बसतील एवढी मोठी इथं डायनिंग स्पेस आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि डायनिंग स्पेसच्या पुढच्या बाजूला आल्याच्या नंतर हा हॉलचा उर्वरित भाग देण्यात आलेला आहे आणि ह्या उर्वरित भागाच्या पुढे आल्याच्या नंतर आपण बघतो इथे मोठ्या मोठ्या विंडो दिसत आहेत आपल्याला आणि ह्या पुढच्या भागाला एक मोठीशी बाल्कनी झालेली आहे आणि ह्या बाल्कनीतून आपण जेव्हा व्ह्यू बघतो तर अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्याला दिसत आहे. समोर हा कोलशेत रोड आपल्याला दिसत आहे आणि हा संजय गांधी राष्ट्रीय पार्कचा आपल्याला येऊर हिल्स आपल्याला दिसत आहे आणि हा वेस्ट दिशा असल्यामुळे घरामध्ये अतिशय चांगली हवा आपल्याला भेटते आणि सूर्यप्रकाश देखील आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. ज्यावेळेस आपण ह्या हॉलचा विचार करतो तर इथे बघतो ह्या जो युनिट आहे, ही जी वॉल आहे, ह्या वॉलवरती आपण मोठा एक TV आपला ठेवू शकतो आणि अपोजिट साईडला ह्या वॉलच्या बाजूला आपण इथे आपला सिटिंग एरिया ॲडजस्ट करतो. TV युनिट आणि हॉल यांच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं स्पेस दिसते. इथे आपण आपला मोठा टिपॉय ठेवू शकतो आणि उर्वरित जागा आहे ती दोन्ही बाजूला आपल्याला बाल्कनीमध्ये जाण्यासाठी आणि पुढच्या भागाला जाण्यासाठी आपल्याला भरपूर स्पेस उपलब्ध आहे. हॉलच्या लेफ्ट साईडला एक मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे. ही ह्या मास्टर बेडरूमची आपल्याला एंट्री दिसत आहे. ज्यावेळेस आपण मास्टर बेडरूमच्या आतमध्ये येतो, आतमध्ये आल्याच्यानंतर बरोबर समोरच्या बाजूला एक अटॅच टॉयलेट बाथरूम आपल्याला देण्यात आलेला आहे. ब्रँडेड फिटिंग्स आहेत सर्व आणि पुढच्या बाजूला आल्याच्यानंतर हा आहे एक मास्टर बेडरूम आणि ह्या मास्टर बेडरूमचा लेआउट देखील अतिशय सुंदर असा आहे. याचा जेव्हा विंडो आपण बघतो इथे पण मोठे विंडो देण्यात आलेले आहेत आणि याचा देखील व्ह्यू आपल्याला कोलशेत रोड फेसिंग आहे. ही देखील वेस्ट डायरेक्शन आहे. चांगली हवा आणि सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये दिसतो आणि ही जी विंडो आहे येथे आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जागा देण्यात आलेली आहे, जेणेकरून घरामध्ये मोकळी आणि खेळती हवा आपल्याला अनुभवायला भेटते. मास्टर बेडरूम झाल्याच्या नंतर, हा पहिला मास्टर बेडरूम झाल्याच्या नंतर आपण हॉलमधून पुढच्या बाजूला येतो आणि हा पुढच्या बाजूला आल्याच्या नंतर लेफ्ट साईडला इथे किचन देण्यात आलेले आहे. हे या फ्लॅटचं किचन आहे जे डायनिंग स्पेसच्या बरोबर अपोजिट साईडला देण्यात आलेलं आहे. किचनमध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला 2 ग्रॅनाइटचे मोठे प्लॅटफॉर्म दिसतात आपल्याला आणि ह्या लेफ्ट साईडला इथे फ्रीज ठेवण्यासाठी डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे आणि येथे देखील आपल्याला मोठी विंडो देण्यात आलेली आहे. घरामध्ये किचनमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला उजेड आपल्याला अनुभवायला भेटतो. पुढच्या बाजूला आल्याच्या नंतर माझ्या राईट साईडला येथे याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि कॉमन टॉयलेट बाथरूमच्या अगदी समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर येथे हा याचा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे. कॉमन बेडरूममध्ये आल्याच्या नंतर हा देखील एक अतिशय स्पेसियस असा आपल्याला बेडरूम दिसतो. इथे देखील आपल्याला मोठे विंडो देण्यात आलेले आहेत आणि याचा देखील व्ह्यू हा आपल्याला कोलशेत रोड फेसिंग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग दिसतो आणि वेस्ट आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला चांगली हवा भेटणार आहे. ज्यावेळेस आपण याच्या घरामध्ये बेड डायरेक्शनचा विचार करतो तर साधारणपणे आपण आपला बेड ह्या डायरेक्शनमध्ये सेट करू शकतो. किंग साईडचा बेड सेट होतो आणि समोरच्या वॉलवरती आपण TV युनिट इथे सेट करू शकतो आणि हा जो उर्वरित भाग जो आहे येथे आपण याचा वॉर्डरोब स्पेससाठी आपण याचा उपयोग करू शकतो. हा कॉमन बेडरूम झाल्याच्या नंतर
पॅसेजच्या पुढच्या बाजूला आल्याच्या नंतर ह्या बाजूला जर आपण बघतो तर येथे एक मोठी जागा देण्यात आलेली आहे आणि ही जी जागा आहे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे, जिथे याच्या बाहेर आल्याच्या नंतर समोरच्या बाजूला हा याचा तिसरा बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम आहे. आणि ह्या मास्टर बेडरूमच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपण जेव्हा बघतो तर अतिशय स्पेसियस असा मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे. याच्या राईट साईडला येथे खूप मोठी जागा देण्यात आलेली आहे. ह्या जागेचा उपयोग आपण वॉकिंग वॉर्डरोब सेट करू शकतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण या जागेचा उपयोग करू शकतो. लेफ्ट साईडला इथे असं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. अटॅच टॉयलेट बाथरूम झाल्याच्या नंतर आपण जेव्हा उर्वरित बेडचा विचार करतो तर हा जो बेडरूम आहे हा देखील अतिशय स्पेसियस असा बेडरूम आहे आणि ह्या बेडरूमला लागून देखील आपल्याला एक मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे. आणि ह्या बाल्कनीतून आपण जेव्हा समोरचा व्ह्यू बघतो कोलशे रोड फेसिंगचा आहे, वेस्ट ओपन आहे आणि समोर आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पार्ट दिसत आहे, सिटी फेसिंगचा व्ह्यू दिसत आहे आणि वेस्ट ओपन असल्यामुळे घरामध्ये पुन्हा संपूर्ण फ्लॅट वेस्ट ओपन आहे. घरामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला मोकळी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश भेटणार आहे. हा अनटच अनयूज असा फ्लॅट आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की ह्या व्हिडिओच्या प्राईस जाणण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता घर दाखवल्यानंतर आता आपण याचा जो प्राईज आहे त्याची जी प्राईज आहे ती 2,60,00,000 ही याची प्राईज असणार आहे. जी अतिशय चांगली अशी प्राईज आहे. ज्या प्राईजमध्ये हा फ्लॅट आपल्याला भेटत आहेत तर जास्त काळ राहील याची शाश्वतता नाही आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण योग्य तो निर्णय घ्यावा. ज्यावेळेस आपण या कॉम्प्लेक्सच्या ॲमिटीचा विचार करतो तर 50+ वर्ल्ड क्लास ॲमिटीज या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे, लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे, जिम आहे, बँकेट हॉल आहे, टेबल टेनिस आहे, इंडोर गेम्स देण्यात आलेले, बास्केटबॉल देण्यात आलेले आहे. तर अतिशय सुंदररित्या इथे आपल्याला ॲमिटीज भेटतात. आणि लोकेशनचा विचार केला तर अतिशय सुंदर आणि प्राईम असं लोकेशन आहे. कोलशे रोडची कनेक्टिव्हिटी, घोडबंदरची कनेक्टिव्हिटी, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, बाळकुम रोड, ठाणा स्टेशनला जाण्याची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला इथे भेटते. अपकमिंग दोन्ही मेट्रो स्टेशन, बाळकुम मेट्रो स्टेशन आणि कापरावडी मेट्रो स्टेशन हे दोन्ही अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला मिळतात. आणि स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल हे देखील 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला आढळून येतात. तर जे कोणते होम बायर्स कल्पतरू इमेन्सामध्ये मोठा 3 BHK फ्लॅट सर्च करत असतील तर त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी नक्कीच ग्रॅब करावी आणि हा फ्लॅट साईट व्हिजिट करावा. आणि ह्या फ्लॅटच्या साईट व्हिजिट करण्यासाठी आपण आम्हास खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा. तर मित्रांनो, हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल लवकरात लवकर आपण याची साईट व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रॉपर्टीचे नवीन नवीन अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.